आणि आता एक अतिशय महत्त्वाची बातमी, उरण हत्याकांड प्रकरणी आरोपीला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। यशस्वी शिंदे हत्येप्रकरणी आरोपी दाऊद शेखला कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आरोपी दाऊद शेखची कोठडी सुनावण्यात आल्यामुळे पोलीस आता या संदर्भात अधिकची तपास करणार आहेत। पोलीस हत्या प्रकरणाचा पुढील तपास करणार आहेत। आरोपी दाऊद शेखला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 7 दिवसांची ही कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे। 20 वर्ष तरुणीची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती। तर या संशयित आरोपीला कर्नाटकातून पोलिसांनी वेषांतर करून पकडलेला आहे। या संदर्भात आज सुनावणी झालेली आहे। या सुनावणीत उरण हत्याकांड प्रकरणी आरोपीला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकचा तपास आता पोलीस करणार आहेत। 7 दिवस दाऊद शेखची चौकशी केली जाणार आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे। राहुल, आरोपीला 7 दिवसांची कोठडी सुनावण्यात आलेली आहे। कशी चौकशी होणार आहे, कशी कारवाई केली जाणार आहे यापुढे? नक्कीच किरण, नक्कीच गेल्या 5 दिवसापासून नवीन पोलिसांची पथक प्रत्येक राज्यामध्ये तपासणी गेली होती आणि फायनली त्याला गुलबर्गामधून जे आहे मेंढर गावातून अटक केली होती। रात्रीच्या वेळेस जंगलामध्ये हा लपून बसला, त्यावेळेला अटक झाली आणि त्या ठिकाणी या ठिकाणी येण्यासाठी आपल्याला ट्रान्झिट जे रिमांड आहे ते घ्यावं लागतं, कुठेतरी वेळ लागला होता। त्याच्यानंतर खूप गोपनीय बाळगून जे आहे पोलिसांनी आज सकाळी मॉर्निंगलाच पनवेल कोर्टामध्ये हजर केलं आणि त्या ठिकाणी त्यांना 7 दिवसाची जी आहे पोलीस कोठडी मिळालेली आहे। सध्या परिस्थिती अशी आहे की त्याच्यामध्ये FIR मध्ये 2 आणखी सेक्शन जे आहेत वाढलेत। अॅट्रॉसिटीचा सेक्शन सुद्धा वाढला आहे आणि जो 2019 ला पोस्कोचा गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये काही अटी आणि शर्तीवर त्याला जामीन झाला होता, पण त्या अटी आणि शर्तीचं उल्लंघन केल्यामुळे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट असा एक गुन्हा त्याच्यावरती दाखल झालेला आहे। आणि सध्या उरणकरांची मागणी आहे की कुठेही कशी करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी कधी उरणकरांची मागणी आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।